पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला भेटूया रिजबूड वहिनींना, वाट बघतायत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. हे माझे मिस्टर पिनाकिन रिजबूड. हे माझे सासरे. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. जाऊ. नमस्कार. मावशी. नमस्कार. मावशीचे मिस्टर. नमस्कार. दुसरी मामी डॉक्टर मामी. बर. हे माझे बाबा राजन तित्रे. हो हो नमस्कार. हो खाली वर. अभिजित कदम. नमस्कार. आणि हा आमचा स्मयान. आणि स्मया. स्मयान आणि हा माझा मुलगा आणि हा पुतण्या. बरं. अनिश आणि सार्थक. चला आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. म्हणजे तुम्हाला बोलायला आवडतं की शांत राहायला आवडतं? तशी शांतता पण आवडते पण बोलायलाही आवडतं, असं काही नाही. लहानपण कुठे गेलं तुमचं? ठाण्यातच. ठाण्यातच. शाळा? ठाण्यातच. ठाण्यात. लग्न? ठाणा. मिस्टर? ठाणा. मग हे सगळं ठाणा 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 हे सगळं कसं काय जुळलं? आमचं लव्ह मॅरेज ऍक्च्युली. बर. तुम्हाला असं भीती वगैरे वाटते का वहिनी? हो, मला ना रात्री म्हणजे आउट ऑफ स्टेशन गेलो की काळोखाची फार भीती वाटते. मग मिस्टरांना माहिती होतं तुमचं तुम्हाला अशी भीती वाटते बाहेर हो गेल्यावर? हो. मग मी त्याला सांगायचे आधी मी झोपल्यानंतर मग तू झोपायचंस, ही एक मोठी अट होती. आणि ती मान्य केली होती त्यांनी? हो हो. अच्छा. अरे वा, म्हणजे हे वेगळंच काहीतरी आहे. बरं, मिस्टरांच्या स्वभावातल्या कुठल्या 3 गोष्टी तुम्हाला खटकतात? नको तिथे असं बडबड बडबड करत राहायचं एक. आणि आणि पसारा घालणं. हो. घरात? घरात उगाच फिरकी घेणं. तुमची? कोणाचीही. कोणाची? 3. चला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत वहिनी. वहिनी या चित्राबद्दल काय सांगाल, या पेंटिंग बद्दल? ऍक्च्युली माझे मिस्टर कॅलिग्राफर आहेत. अच्युत पालव म्हणून जे नाव आहे, हो, त्यांच्याकडे ते शिकलेले आहेत. त्याच्यामुळे असंच बऱ्याच प्रकारचं क्रिएटिव्ह काम काहीतरी चालू असतं. येस. काय करतात एरवी ते? फोटोग्राफी, कॅलिग्राफी. चला मग भेटूया त्यांना. नमस्कार. नमस्कार. केवढं कौतुक करतात तुमचं, कशामुळे? प्रेम आहे तिचं. बरं, नाव पिनाकिन. पिनाकिन पिनाकिन म्हणजे काय? शंकराचं धनुष्य. अच्छा, त्याला पिनाकिन म्हणतात. बरं, तुमचा प्रेमविवाह हा. कोणी कोणाला प्रपोज केलं? दीपाने. हो, कसं काय होईने? ह्याच्याकडून जमत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं आपणच करावं. म्हणजे काय झालं होतं? म्हणजे ऍक्च्युली ह्याच्या पण मनात होतं, पण तो बोलू शकत नव्हता. मग म्हटलं काय नक्की प्रॉब्लेम काय विचारूया आपणच. सो मी मग त्याने काय सांगितलं? घेतला आठवडा घेतला, पत्रिका बघूया वगैरे. म्हटलं लव्ह मॅरेज करता तुम्ही आणि पत्रिका असले बघता. हा. मग तरी बघितली, म्हणजे त्याचं समाधान झालं. ओके. काय हो हे काय याच्यावरती माहित नाही, पण मला थोडीशी एक खूप असा घाबरट स्वभाव आहे त्या मनाने. पण उगाच तुमचा? हो. अरे वा, दोघांनाही भीती वाटते. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीला घाबरता? मी ऍक्च्युली फोटोच्या ह्याच्यात काम, फोटोग्राफी करतो मी. ते एकदा काम आटपून रात्री खूप उशिरा घरी आलो. आमचं लग्न जस्ट एक 5-6 महिने झाले होते लग्नाला. आणि घरी आलो तेव्हा ही झोपली होती आणि आई बाबा घरी होते. त्यांनी दरवाजा उघडला, आतमध्ये घेतलं. पण आमच्या बेडरूमला तेव्हा 3 दारं होती. छोटीशी बेडरूम होती, म्हणजे त्याला 3 दारं होती. मी पहिल्या दाराला नॉक केलं, म्हणलं येईल बाहेर, पण काय आली नाही. 10-1 मिनिटं मी वाट बघितली. नंतर एक बाजूला दुसरा दरवाजा व्हेंटिलेटरमधनं बघितलं, पण ही काय उठायची तयारीत नव्हती. तिसरा दरवाजा होता, त्याला स्लायडर होता. तर तो जरा तो नीट करून मी तो उघडला आणि मी आतमध्ये गेलो. आणि फक्त हिला मी हात लावून सांगितलं की म्हटलं मी आलोय फक्त. तर इतकी दचकली की मी इतकी जोरात किंचाळली तिकडे की मला नंतर आईने मला विचारलं की अरे काय झालं, तुम्ही दरवाजा म्हटलं अरे दार तर मी लावलेलं, तू आलास कुठून आत? हे डेंजर आहे. म्हणजे त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या, पण त्या इतक्या मला पॅनिक करते. साधं झुरळ दिसलं तरी मला हैराण करू माझं नाव बदला, पॅनिक. आणि तुम्ही चिडलात की काय करता वहिनी? काय नाही, जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला कसं कळतं या चिडल्यात? बघूनच कळतं. चेहरा पण अख्खा बघायला लागतो, डोळे बघितले की होतं. आता मी काही प्रश्न विचारतो, कारण या गप्पा आणखी पुढे परिवाराबरोबर रंगतील. विचारू प्रश्न? हो. अभ्यास खूप झालेला आहे दोघांचा. थोडाफार. पहिला प्रश्न तुम्हाला. घरात देव्हाऱ्याच्या बाजूला एका फ्रेम मध्ये किती जणांचे फोटो आहेत? तुम्ही देवांचे फोटो म्हणताय का? कारण तिथे देवांचे पण फोटो एका बाजूला, एका बाजूला व्यक्तींचे 5. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. बरं वहिनी, आता मी वेगळा प्रश्न विचारणार आहे.
त्यांची जी मी ते ज्या चप्पल खरेदी करतात ते Okay. किती नंबरची करतात 7. आणि या किती नंबरची करतात हो? ती पण 7चीच आहे बघा. 7. अभिनंदन, आणखी 200 रुपयाचं बक्षीस वहिनी तुम्हाला मिळालं, you. कारण दोघांची उत्तर बरोबर आली. आणि आता शेवटचा प्रश्न, म्हण पूर्ण करायची. भीत्या पाठी. ब्रह्मराक्षस. पण वहिनी हे उत्तर बरोबर आल्यामुळे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. एकूण 500 रुपये तुमच्याकडे झाले. अभिनंदन. भेटूया संपूर्ण परिवार. नमस्कार. नमस्कार. बरं, काय सांगणार तुम्ही सुनेबद्दल? सगळं आबादी आवाज आहे, काही त्रास नाही. हो. बरं, मला सांगा की आणखी काय, म्हणजे काय बदलायला पाहिजे स्वभावात त्यांनी, असं तुम्हाला वाटतं? एक 2 गोष्टी सांगायच्या झाल्या की त्यांनी त्यांच्या स्वभावात या 2 गोष्टी बदलल्या पाहिजे. थोडासा राग कमी केला तर जरा बरं. बरं. थोडा एक. आणि दुसरं, जसं जेवणाच्या बाबतीत भयंकर स्लो आहे. का तुम्ही हळूहळू, भीती वाटते? सवय मला पहिल्यापासून. हळूहळू हळूहळू खायचं. अच्छा, पण ते थोडं ते, फास्ट. म्हणजे जरा आमच्या लेवलला आल्या पाहिजेत ना. नाही तर लोकांना वाटतं की ह्याला जेवायलाच वाटत नाही की काय सासू होईल असं होईल. बापरे. म्हणून आम्ही घाबरतो. बघा बघा काय म्हणजे. नाही तसं काय. बरं, आपण कॅलिग्राफी करता, आम्हाला काही बघायला आवडेल. हो, देईन नक्की. वा 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 वा. ही आवड तुम्हाला पहिल्यापासून की नंतर डेव्हलप केली तुम्ही? आवड होती, पण ती तिच्यामुळे जास्त डेव्हलप झाले. कोणामुळे? दीपामुळेच. म्हणजे कसं काय? ऍक्च्युली आमचं लग्न झालं ते ह्या कलेमुळेच झालं होतं. नाही नाही, मला कळलं नाही. म्हणजे असं की जेव्हा पहिल्यांदा मी तिला भेटलो होतो, तर त्यावेळेस मी तिला मी जस्ट आम्ही एका प्रोग्राम मध्ये भेटलो होतो. अच्छा अच्छा. मला म्हणजे माझ्या डॉक्टर मामीनी तो अरेंज केला होता प्रोग्राम. ऍक्च्युली ती कमर्शियल आर्टिस्ट आहे, नंतर मला कळलं. बरं. तर मला वाटलं ती डॉक्टर आहे. मग एका फंक्शनला भेटली, तिकडे ते सगळ्या डॉक्टर लोकांचं फंक्शन होतं. त्यामुळे हे शिकण्याकरता तिच्याशी मी तिची ओळख काढली. हे उगाच निमित्त काहीतरी. पहिले ते बोलत असताना भुवया का उडवलं? नाही नाही. पहिले काहीतरी सांगितलं. नाही, नाही. हे बघा, आपण सगळ्यांनी बघितलं की नाही, कारण तो कॅमेरा वहिनींवर होता. वहिनी सांगा ना, काय केलं? ऍक्च्युली आमचं जमलं माझ्या मामीमुळे. हा. अच्छा, म्हणजे तुम्ही सांगत होता ज्योती मामीबद्दल बोला. अच्छा मामी, नमस्कार. नमस्कार. छान आहे कॅलिग्राफी, छान जुळवली. ऍक्च्युली तो माझा पेशंट होता पूर्वी आणि मी त्याची फॅमिली डॉक्टर होते. बर. तर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांना मी एकत्र आणलं. मला तेव्हा माहित नव्हतं, पण त्या कार्यक्रमात हिने चार्ट बनवले आणि हा फोटोग्राफर होता. पण हा इतरांचे फोटो काढण्याचे चार्टचेच फोटो काढत निघाला. तेव्हाच मला कुठेतरी क्लिक झालंच होतं आणि नंतर सारखा आजारी पडायला लागला. आणि मग नंतर एकदा म्हणाला की तुमच्या भाचीकडून कॅलिग्राफी शिकायची. तर म्हटलं कॅलिग्राफी शिक बाबा. आणि तो डायलॉग त्याला कळला काय बोलायचं होतं मला. ते चांगलीच जुळून आली. वहिनी, तुमच्या मनातलं वाक्य ते ओळखतील का? बघूया ना, म्हणजे ओळखतील का बघूया. पण जनरली कसं होतं की तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, ही तुम्ही त्यांना सांगता कशी? मोस्टली ओळखतात ते. ओळखतात? नाही मग बरोबर. पछाडले, घाबरले. भीतीला काय म्हणतात? तुला भूताने झपाटले का? वाक्य आहे काय? तुला वाक्य वाक्य मला भूतानी पछाडलं. तर तू काय करशील? अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1000 रुपयाचं बक्षीस.